good morning student. In today's lecture we are again going to learn some more examples about the arc length and the area of sector. Okay, so first of all, first example, that is the radius of a circle is 9 centimeter. Means radius of circle already given आहे. After that find the length of an arc of this circle. म्हणजे फक्त length of arc सांगितली आहे त्या सर्कलची. ओके, फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल विच, म्हणजे आता आर्क काय काय करते ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. विच कट ऑफ अ कॉर्ड. ओके, ती आर्क काय करते, विच कट ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. मग आता या ठिकाणी मी डायग्राममध्ये सांगितलं त्याप्रमाणे पाहूयात की जो लेंथ ऑफ आर्क तुम्हाला कॅल्क्युलेट करायची सांगितली ती लेंथ ऑफ आर्क आहे. दॅट लेंथ ऑफ आर्क इज नथिंग बट द ए बी. ओके, आणि ही दुसरी जी आहे ती कॉर्ड ए बी सुद्धा म्हणतोय मी या ठिकाणी, कॉर्ड ए बी सुद्धा आपल्याला म्हणता येतं. मग आता राहिला प्रॉब्लेम काय, लक्ष द्या. तर सध्या आपल्याला लेंथ ऑफ आर्क विचारलेला आहे. तर लेंथ ऑफ आर्कसाठी कोणकोणत्या क्वांटिटीची गरज आहे. फर्स्ट ऑफ ऑल सांगितलं होतं की रेडियस रिक्वायर्ड असते. त्यानंतर रेडियस मिळाल्यानंतर दुसरी क्वांटिटी कोणती येते, तर रेडियस मिळाल्यानंतर आपल्याकडे दुसरी क्वांटिटी असते थीटा. सो थीटासुद्धा आपल्याला मिळवायचं आहे. मग सध्याचं जे प्रॉब्लेम आहे या ठिकाणी आपल्याला रेडियस तर ऑलरेडी गिवन आहे. रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर अँड रिमेनिंग इज दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द अँगल ॲट दी सेंटर ऑफ सर्कल. मग सेंटर ऑफ सर्कलला जो अँगल तयार होतो तो आपल्याला माहीत पाहिजे. पण मग या ठिकाणी काय होईल पाहूयात की प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं की जी रेडियस आहे सर्कलची ती रेडियस ऑफ सर्कल अँड कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे कॉर्डची लेंथ आणि रेडियसची लेंथ सारखी आहे. मग रेडियस जर बघितली या ठिकाणी तर 9 सेंटीमीटर, इथे सुद्धा रेडियस 9 सेंटीमीटर. आणि कॉर्ड कशी आहे, जेवढी लेंथ रेडियसची आहे तेवढीच त्या कॉर्डची आहे. म्हणजेच दिस कॉर्ड ए बी इज ऑफ लेंथ 9 सेंटीमीटर. मग या ट्रायंगलचा जर विचार केला तर याच्या तिन्ही साइड्स मीन्स दिस अँड दिस ऑल दिस साइड्स आर ऑफ 9 सेंटीमीटर. मग जर एखाद्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स इक्वल असतील तर त्या ट्रायंगलला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. ओके, वी नो दॅट इक्विलॅटरल ट्रायंगल हॅज अ मेजर ऑफ अँगल 60 डिग्री. मीन्स वी कॅन से दॅट दिस अँगल इज अ 60 डिग्री, इट इज ऑल्सो 60, इट इज ऑल्सो 60. मीन्स थिटा ओरलीच भेटला आपल्याला. मग ओरली सुद्धा मिळाला तरी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. MCQ मध्ये आला तर ओरलीच घ्यावं लागेल. मग थिटा तुम्हाला मिळाला 60 डिग्रीचा आणि रेडियस तर ऑलरेडी गिवन आहे. म्हणजे लेंथ ऑफ आर्क काढणे खूप सोपं झालं. पण मॅथमॅटिकली आपल्याला कॅल्क्युलेशन्स पण लिहिता येतील. एक दुसरी पद्धत आहे, त्या पद्धतीने थिटा मी कॅल्क्युलेट करतो या ठिकाणी. पाहूया. लेट अस सपोज दॅट आर इज इक्वल्स टू, सोल्युशनमध्ये लिहितो एक एक टर्म. लेट आर इज इक्वल्स टू रेडियस ऑफ सर्कल. ओके, ती किती दिलेली आहे, दॅट रेडियस इज गिवन 9 सेंटीमीटर. आफ्टर दॅट परत जो सेंटरला अँगल आहे तो अँगल मी म्हणतो AOM. मेजर ऑफ अँगल AOM आपण घेणार. दॅट मेजर ऑफ अँगल AOM इज नथिंग बट द थीटा 1. ओके, अँड जो M दिसतो ना, M इज द मिड पॉइंट. ओके, M मिड पॉइंट आहे. कोणत्या साईडचा मिड पॉइंट आहे, मिड पॉइंट ऑफ AB. का मिड पॉइंट म्हणतो आपण, तर हा अँगल आपल्याला मिळवायचा आहे AOB. सो त्यासाठी आपण काय करतो, हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि त्या परपेंडिक्युलरला OM म्हणतो. पण हा जो M पॉईंट आहे, हा M पॉईंट त्यातला जो M आहे, हा M या ठिकाणी मी म्हणतो या Mला मिड पॉईंट ऑफ साईड AB किंवा कॉर्ड AB. देअरफॉर मग या पूर्ण कॉर्डचं जे मेजरमेंट आहे ते 9 आहे. मग हा मिड पॉईंट असल्यामुळे काय होईल, मिड पॉईंट असल्यामुळे काय होईल, मिड पॉईंट म्हणजे तो दोन्ही भागांना सारख्या भागात डिवाइड करतो. म्हणजे हा जो भाग आहे ABला ABचे 2 सारखे तुकडे करतो. मग टोटल AB किती आहे, टोटल AB 9 आहे. मग त्याच्या अर्धे म्हणजेच सारखे 2 भाग म्हणजे त्याच्या अर्धेच करायचे. अर्धे मीन्स इट इज 9/2 आणि AM इज ऑल्सो 9/2 अँड MB इज ऑल्सो 9/2. मीन्स वी कॅन से दॅट हिअर, मी असं सांगू शकतो याला की लेंथ ऑफ AM किती, तर इट इज 1/2 टाइम्स द लेंथ ऑफ AB. ओके, आणि लेंथ ऑफ AB म्हणजेच त्या कॉर्डची लेंथ आपल्याला दिलेली आहे. त्या कॉर्डची लेंथ 9 होती. मीन्स इट इज द मेजर ऑर लेंथ ऑफ दॅट AM इज नथिंग बट द 9/2. मग आता आपलं टार्गेट आहे की हा AOB मिळवायचा. मग मेजर ऑफ अँगल AOB म्हणजेच θ1 मिळवण्यासाठी आपल्याला
साइन फंक्शनचा यूज करायचा आहे. मग साइन फंक्शन यूज कसं करतो ते यासाठी की या ठिकाणी हायपोटेनियस माहीत आहे, बिकॉज दिस AOM इज अ राईट अँगल ट्रायंगल, आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस नोन आहे आणि अपोजिट साईडसुद्धा नोन आहे. मग ज्या वेळेस अपोजिट साईड आणि हायपोटेनियस माहीत असते त्यावेळेस आपण साइन फंक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. सो मी या ठिकाणी इन ट्रायंगल AOM फर्स्ट ऑफ ऑल जो थीटा आहे तो थीटा मिळवण्यासाठी मी आधी साइन थीटा 1 कन्सिडर करतो, आणि साइन थीटा 1 होईल लेंथ ऑफ AM डिवायडेड बाय लेंथ ऑफ दॅट इज द OA. ओके, सो लेंथ ऑफ AM आहे 9/2 आणि लेंथ ऑफ AB आहे 9. Therefore it is written as this 9 get cancel and answer is 1/2, means it is the half. ओके, मग साइन थीटा 1 इज इक्वल्स टू आपल्याला हाफ मिळाला. ओके, हे कॅल्क्युलेशन्स आहेत, कॅल्क्युलेशन्स तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. साइन थीटा 1 किती मिळतोय हाफ. ओके, सो साइन थीटा 1 हाफ असल्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू स्टँडर्ड फंक्शनची आहे, किंवा जो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे तो ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये 1/2 ही किंमत साईनच्या कोणत्या अँगलसाठी मिळते तर ती मिळत असते, इट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 30 डिग्री. ओके, ही जी किंमत आहे ती साइन 30ची आहे. साइन कॅन्सल होतील म्हणजेच थीटा 1 इज इक्वल्स टू मिळतो 30 डिग्री. ओके, दिस इज नथिंग बट द 30 डिग्री. आणि माहीत आहे की हा मेजर ऑफ अँगल AOB म्हणजे हा पूर्ण अँगल आपल्याला रिक्वायर्ड आहे. मग पूर्ण अँगल काय, हा जर मिड पॉईंट आहे, ओके, सो हा मिड पॉईंट आहे म्हणजे हा काय करतो या अँगलला सुद्धा 2 सारख्या भागात डिवाइड करतो. मीन्स मेजर ऑफ अँगल AOB किती होईल आता ते कॅल्क्युलेट करता येतं या ठिकाणी. ओके, देअरफॉर वी कॅन से दॅट मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल्स टू 2 टाइम्स मेजर ऑफ अँगल AOM. ओके, 2 टाइम्स म्हणजेच काय, हा हाफ झाला थीटा 1 आणि हा त्याच्या डबल ना आहे तर मी काय म्हणतो AOB इज नथिंग बट द 2 टाइम्स ऑफ मेजर ऑफ अँगल AOB. मीन्स वी कॅन से दॅट इट इज 2 थीटा 1 आणि 2 टाइम्स थीटा 1, तर थीटा 1ची किंमत आपल्याला 30 डिग्री मिळाली. ओके, सो इट इज 30. देअरफॉर 2 into 30 इज 60. आणि मी तसंच सांगितलं की हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये हा अँगल किती डिग्रीचा येतो 60 डिग्रीचा येतो. ही एक कॅल्क्युलेशनची पद्धत आहे की या प्रकारे सुद्धा तुम्हाला अँगल कॅल्क्युलेट करता येतो. मग एकदा अँगल आणि रेडियस मिळाली की आपल्याला लेंथ ऑफ आर्क काढणे खूप काही कठीण नाही आहे. मग या ठिकाणी आपल्याला अँगल मिळाला, मेजर ऑफ अँगल AOB इज 60 डिग्री. ही सुद्धा एक मेथड आहे, या मेथडने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आणि अगेन आपलं टार्गेट असतं की ज्यावेळेस लेंथ ऑफ आर्क आपण फाइंड आउट करतो त्यावेळेस अँगल हा रेडियन सिस्टीममध्ये पाहिजे. म्हणजे 60ला π/180ने मल्टिप्लाय करा, आणि 60ला π/180ने मल्टिप्लाय केलं तर sin 3 18 मीन्स इट इज π/3 रेडियन. ओके, मीन्स द मेजर ऑफ अँगल AOB इज अ π/3 रेडियन. ओके, दिस इज अबाउट द π/3 रेडियन. मग अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अँगल AOB मिळाला, रेडियस ऑफ सर्कल माहीत आहे, सो लेंथ ऑफ आर्क आता कॅल्क्युलेट करता येते. ओके, लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर लेंथ ऑफ आर्क. Okay, all of we know that length of arc is equals to S is equals to R into theta. R into theta, तर R ची किंमत 9 सेंटीमीटर आहे आणि हे π/3 आहे. ओके, 3 ओके, इट इज द 3 टाइम्स ऑफ पाय दॅट इज द सेंटीमीटर्स अँड दिस इज द लेंथ ऑफ आर्क. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 काय सांगितलं पाहू. 2 आर्क, दोन आर्क आहेत, 2 आर्क ऑफ सेम लेंथ, म्हणजे 2 आर्क आहेत, त्या दोन्ही आर्कची लेंथ सेम आहे, सबटेंडेड अँगल ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री. म्हणजे आर्क लेंथ तर सेम आहे, 2 आर्क आहेत त्यांची आर्क लेंथ सेम आहे, पण त्यांनी जे अँगल सबटेंड केलेले आहेत सेंटरपाशी वेगवेगळ्या सर्कलच्या ते अँगल्स आहेत. एकाचं मेजरमेंट आहे 60 डिग्री अँड दुसऱ्याचं आहे 75 डिग्री. ओके, ॲट द सेंटर ऑफ सर्कल्स व्हॉट इज द रेशो ऑफ रेडाय ऑफ 2 सर्कल्स. म्हणजे काय, या ठिकाणी आर्क लेंथ तुम्हाला दिलेली आहे, आर्क लेंथ ही सेम आहे. ओके, आणि ते जे अँगल्स आहेत थीटा आणि थीटा 1 आणि थीटा 2 म्हणूयात त्यांना, कारण 2 अँगल दिलेले आहेत, तर ते दोन्ही अँगलची मेजरमेंट वेगवेगळी आहेत 60 डिग्री अँड 75 डिग्री. आफ्टर दॅट R1 अँड R2 ह्या रेडियस ऑफ सर्कल आपण कन्सिडर केलं आणि विचारलं काय तुम्हाला, रेशो विचारला R1 आणि R2चा. मग रेशो म्हणजेच काय,
तर रेशो कॅल्क्युलेट करायचं म्हणजेच काय, R1 डिवायडेड बाय R2 या क्वांटिटीची व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि रेशोला एक प्रकारे असं लिहितात R1:R2 हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि हे कॅल्क्युलेट कसं करायचं, सो आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेमला. हळूहळू लक्षात येईल. आधी काय करायचं की लेंथ ऑफ आर्क किंवा आर्क लेंथ ही सेम आहे, त्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. मग आपण फॉर्म्युले यूज करत जाणार. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट R1 and R2 बी द रेडाय ऑफ टू सर्कल्स हुज आर्क ऑफ लेंथ S सबटेंड अँड अँगल्स ऑफ मेजर 60 डिग्री अँड 75 डिग्री ॲट द सेंटर ऑफ सर्कल. सो आता ते जे सेंटर ऑफ सर्कलला अँगल तयार झालेले आहेत, तो मी पहिल्या अँगलला नाव देतो θ1 आणि तो आहे 60 डिग्री. आपल्याला माहिती आहे अँगल्स हे रॅडियन सिस्टीममध्ये पाहिजे. सो रॅडियन सिस्टीममध्ये येण्यासाठी त्याला मी मल्टिप्लाय करतो π/180 ने. मी 60ला मल्टिप्लाय केला आपण π/180 ने, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन होईल π/3 रॅडियन असं. आणि त्यानंतर जो दुसरा अँगल आहे θ2 दॅट इज ऑफ 75 डिग्री, त्यालासुद्धा मल्टिप्लाय करा 1/80 नेच. ओके. सो यांना जर डिवाइड केला आपण तर 15चा भाग जातो. 15/75 मीन्स इट इज 5 π/12. दिस इज द अँगल, दॅट इज द सेकंड अँगल. ओके. तर या ठिकाणी ज्या आर्क आहेत, आर्कची लेंथ तर सेम आहे आणि फक्त चेंज काय आहे, सो चेंज एवढाच आहे की त्यामध्ये त्यांनी सबटेंड केलेले अँगल्स डिफरंट आहेत आणि रेडियससुद्धा डिफरंट आहेत. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल मी फर्स्ट आर्कबद्दल लिहितो. ओके. फर्स्ट आर्कसाठी आपण फॉर्म्युला लिहू शकतो. फर्स्ट आर्क कशी असणार आहे, देअरफॉर S इज इक्वल्स टू पहिल्या सर्कलमधली आर्कचा फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. दॅट फॉर्म्युला इज R इंटू θ. पण सध्याच्या प्रॉब्लेममध्ये रेडियस आणि θ दोन दोन आहेत. मग फर्स्ट सर्कलमध्ये पहिल्या आर्कसाठी मी लिहितो S इज इक्वल्स टू R1 θ1. आणि राहिला प्रश्न कशाचा की हे जे R1 θ1 आहेत यांच्या किमती पुट करा. R1 इज नथिंग बट द R1च, कारण या ठिकाणी किंमत नाही आहे. सो θ1 आहे आपल्याकडे, दॅट इज द π/3 रॅडियन, म्हणजे R1 इंटू π/3. ओके. सो इन सेकंड आर्क किंवा सेकंड आर्कसाठी सांगितलं की दोन्ही आर्क टू आर्क ऑफ सेम लेंथ. टू आर्क ऑफ सेम लेंथ याचा अर्थ काय, दोन्ही आर्कची लेंथ सारखीच आहे, म्हणजे मी याला यसच लिहिणार या ठिकाणी. ओके. यस आणि हा यस दोन्ही कसे सेम, किंवा तुम्ही S1 S2 म्हटलं तरी सुद्धा चालते, कारण S1 S2 म्हणसाल तर या दोन्ही आर्क कशा आहेत, सेम आहेत. सो त्या जर सेम असतील तर त्यांची मेजरमेंटसुद्धा तुम्ही सेम देऊ शकता. म्हणून मी यांना काय करतो, S1 आणि S2 न म्हणता त्या दोघांना मी सेम नाव देतो अँड दॅट नेम इज नथिंग बट द यस. ओके. सो त्याला मी यसच म्हणतो. आणि अगेन इट इज नथिंग बट द फॉर्म्युला दॅट इज R2 इंटू θ2. ओके. दॅट इज इक्वल्स टू इट इज R2 इंटू θ2 ची किंमत आहे 5 π/12 रॅडियन. ओके. गिवन आहे की आपल्याला दिलेलं काय आहे की ह्या दोन्ही आर्क लेंथ किंवा आर्क सेम आहेत. सो सेम आहेत तर आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 दे आर ऑफ सेम लेंथ. त्यांची लेंथ सेम असल्यामुळे आपण त्यांना असं घेऊ शकतो की S इज इक्वल्स टू S, म्हणजे हे दोन इक्वेशन एक प्रकारे सेम होतील. मीन्स वी कॅन से दॅट R1 इंटू इट इज π/3 इक्वल टू R1 इंटू R2 इंटू 5 π/12 असं आपल्याला घेता येतं. मग आपलं टार्गेट आहे, कारण ह्या दोन्ही आर्क सेम आहेत, मीन्स वी कॅन से दॅट दिस टू इक्वेशन्स आर ऑल्सो इक्वल. आणि हे दोन्ही इक्वेशन इक्वल आहेत म्हणून मी त्याला असं लिहू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने. आता राहिला भाग कॅल्क्युलेशनचा, तर आपल्याला काय करायचं, एक लक्षात ठेवा, आपल्याला सांगितलं की रेशो ऑफ रेडाय, रेडाय म्हणजे रेडियसचा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणून मी एका साईडला रेडियस आणतो, म्हणजेच ही R1 आहे, हा R2 इकडे मल्टिप्लाय झाला होता, या साईडला ट्रान्सफर केला तर तो डिवाइडला येईल. इट इज इक्वल्स टू हे 5 π/12 राईट साईडचेच होते ते असेच राहतील, दॅट इज 5 π/12 इंटू हा π/3 इकडे मल्टिप्लाय झाला होता, तिकडे गेला तर रिव्हर्स होतो. रिव्हर्स होतो म्हणजे 3 डिवाइडला होते ते न्यूमरेटरमध्ये येतील, पाय न्यूमरेटरमध्ये होता तो डिनॉमिनेटरमध्ये येईल, म्हणजे असं होईल त्याचं कॅल्क्युलेशन्स. देअरफॉर दिस पाय गेट कॅन्सल, 3 1 3 3 चौक 12 मीन्स वी कॅन से दॅट R1/R2 इज इक्वल्स टू 5/4 अँड दिस इज नथिंग बट द ratio of these two radii, that is R1 and R2. means what we can say that the ratio of radii is nothing but the
R1 as to R2 equals to 5:4. म्हणजे ते जे दोन सर्कल होते त्या दोन सर्कलच्या रेडियसचा रेशो हा तुम्हाला 5:4 मिळतो. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 हे पेरिमीटर बद्दल दिलेलं आहे बघा. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू, ओके, पेरिमीटर आहे सर्कलमध्ये, सॉरी सेक्टर आहे सर्कलमध्ये, त्या सेक्टरचा जो पेरिमीटर आहे तो पेरिमीटर सांगितला. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू हाफ ऑफ दिस सर्कम्फरन्स ऑफ दिस सर्कल. म्हणजे पेरिमीटर जो आहे त्या एखाद्या सेक्टरचा तो सर्कम्फरन्सच्या हाफ टाइम्स आहे. मग सर्कम्फरन्सच्या हाफ टाइम्स आहे आणि विचारलं काय मग, फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ दिस सेक्टर ॲट द सेंटर इन रेडियन. म्हणजे तो अँगल जो आहे सेंटरला सर्कलच्या तो अँगल्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा सांगितला आणि तो कॅल्क्युलेट करायचा आहे इन टर्म्स ऑफ रेडियन्स. मग आता सध्याच्या प्रॉब्लेममध्ये आहे कंडिशनवर, एकच कंडिशन आहे आणि या एका कंडिशनवर पूर्ण प्रॉब्लेम डिपेंड करतं. ओके, सो रेडियस ऑफ सर्कल आपण सपोज करतो दॅट इज द स्मॉल आर अँड अँगल इज नथिंग बट द थीटा विच इज सबटेंडेड ॲट दी सेंटर ऑफ सर्कल. हा सेंटर ऑफ सर्कलपाशी जो अँगल आहे त्याला आपण थीटाने डिनोट करतो. मीन्स हियर वी हॅव टू कॅल्क्युलेट थीटा इन टर्म्स ऑफ रेडियन. ओके, सो थीटाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग जी कंडिशन्स दिलेली आहे त्या कंडिशनवर आपण फोकस करणार. फर्स्ट ऑफ ऑल पेरिमीटर ऑफ ए सेक्टर. तर पेरिमीटर ऑफ सेक्टर काय सांगितलं, पेरिमीटर ऑफ ए सेक्टर इक्वल टू हाफ ऑफ दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग पेरिमीटर ऑफ सेक्टर इक्वल्स टू सांगितलेलं आहे की हाफ ऑफ दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. मग तुम्हाला हे सगळे फॉर्म्युले माहीत पाहिजे. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ ए सेक्टर. मग पेरिमीटर ऑफ सेक्टर काय काय असेल. मग पेरिमीटर म्हणजेच काय, जी बाहेरची कडा असते ना त्या कडेची लेंथ म्हणजेच पेरिमीटर ऑफ दॅट एनी फिगर. कोणत्याही फिगरची जर का तुम्हाला पेरिमीटर म्हणा, सर्कलमध्ये सर्कम्फरन्स असतो, डायग्राममध्ये पेरिमीटर असतो, तर तो जो पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे या सेक्टरचा, मी सेक्टरचं नाव सांगतो, सेक्टर इज AOB. ओके, या AOB सेक्टरचा पेरिमीटर कॅल्क्युलेट करायचा म्हणजेच काय, हे बघा ह्या डायग्राममध्ये हाईट होतं, ही साईड म्हणजे या साईडची लेंथ प्लस या साईडची लेंथ प्लस ही आर्कची लेंथ. ओके, दिस इज द पेरिमीटर ऑफ दॅट सेक्टर. ओके, सो मी फॉर्म्युला तयार करतो, या ठिकाणी पाहूयात. फॉर्म्युला असा तयार होईल, लेंथ ऑफ साईड OA, ओके, प्लस लेंथ ऑफ OB प्लस लेंथ ऑफ आर्क. कोणती आर्क दिसते त्या ठिकाणी, या ठिकाणी APB आहे, दॅट इज इक्वल्स टू हाफ ऑफ दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. हाफ म्हणजे किती, इट इज 1/2. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किती आहे, फॉर्म्युला नोन आहे, फॉर्म्युला इज 2πr असा फॉर्म्युला येतो. आणि त्यानंतर फक्त कॅल्क्युलेशन्स करा. लेंथ ऑफ OA म्हणजेच रेडियस ऑफ सर्कल दिसते, लेंथ ऑफ OB सुद्धा रेडियस ऑफ सर्कल आहे. मीन्स दॅट लेंथ इज R प्लस लेंथ ऑफ आर्क APB. ओके, लेंथ ऑफ आर्क APB म्हणजेच काय, यस मीन्स लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला नेहमी करता असतो R इंटू थीटा. ओके, दिस 2 टू गेट कॅन्सल, उरलं काय या साईडला पाय इंटू R. ओके, R प्लस R 2R प्लस इट इज R इंटू थीटा दॅट इज इक्वल्स टू पाय R. ओके, सो R कॉमन आहे, सो टेक इट आउटसाइड, देअरफॉर इट बिकम्स 2 प्लस थीटा दॅट इज इक्वल्स टू पाय इंटू R. ओके, हा R मल्टिप्लाय झालेला आहे, सो डिवाइडला जाईल त्या साईडला, मीन्स पाय R अपॉन R गेट कॅन्सल, उरलं काय 2 प्लस थीटा दॅट इज इक्वल्स टू पाय रेडियन, और वी कॅन से दॅट इट इज पाय. हा +2 आहे, ट्रान्सफर करा राईटला, मीन्स थीटा इज इक्वल्स टू पाय -2 दॅट इज द रेडियन. ओके, अँड दिस इज नथिंग बट द अँगल विच इज at the center of circle. And here next example number 2 is that the perimeter of a sector of the circle. okay, एक सेक्टर ऑफ सर्कल आहे, तर त्या सेक्टर ऑफ सर्कलचा पेरिमीटर सांगितलं तुम्हाला. द पेरिमीटर ऑफ ए सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया, म्हणजे एरिया ऑफ सर्कल तुम्हाला सांगितलं. एरिया ऑफ सर्कल 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि पेरिमीटर आहे त्या सेक्टरचा, की त्या सेक्टरचा एका सेक्टरचा पेरिमीटर आहे 20 सेंटीमीटर्स. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करायचा म्हणजे काय करायचं आहे. ओके,
सो एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करणे मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेडियस स्मॉल आर अँड द अँगल थिटा. म्हणजे सगळ्यात आधी काय करावं लागेल की जो अँगल थिटा आहे तो कॅल्क्युलेट करा आणि त्यानंतर रेडियस ऑफ सर्कलसुद्धा कॅल्क्युलेट करा. आणि ह्या दोन गोष्टी मिळाल्या म्हणजेच एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, सो मी स्टार्ट करतोय. फर्स्ट ऑफ ऑल एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे. सो एरिया ऑफ सर्कल इक्वल्स टू मी लिहितो. तुमच्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सर्कल किती दिलेला आहे 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर्स. ओके, जे काय असेल युनिट ते युनिट तुम्ही लिहायचं समोर स्क्वेअर CMS. ओके, किंवा सेंटीमीटर्स. सो पाय इंटू आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर्स किंवा 25 पाय लिहितो फक्त. कारण का असं लिहिलं तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे पाय इंटू आर स्क्वेअर. आर इज द रेडियस ऑफ सर्कल. सो मी लिहितो या ठिकाणी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 25 pi divided by pi. This pi get cancel means r square is equals to 25. Therefore r is equals to 5 असं मिळतंय आपल्याला. ओके, दिस इज द r इक्वल्स टू 5. आणि आफ्टर दॅट अँड देन मी काय सांगतो या ठिकाणी बघा पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल सुद्धा दिलेला आहे. तो पेरिमीटर कसा असतो मगाशीच फॉर्म्युला तयार केला. समजा ही एक सेक्टर आहे, ही रेडियस आहे, ही रेडियस आहे आणि आर्क लेंथ आहे. मग आपल्याला ही जी सेक्टर आहे या सेक्टरचा जो पेरिमीटर आहे त्याचा फॉर्म्युला तयार करता येतो. तर त्याचा फॉर्म्युला सांगितलं होतं. ही जी बाहेरची लेंथ आहे या लेंथची बेरीज करायची म्हणजेच आपल्याला पेरिमीटर सुद्धा मिळतो. ओके, सो मी काय सांगतो या ठिकाणी काय दिलेलं आहे पाहूयात. इट इज पेरिमीटर सुद्धा दिला होता आपल्याला. पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल काय काय दिलेलं आहे पेरिमीटर ऑफ सेक्टर. ओके, पेरिमीटर ऑफ सेक्टर दिलेला आहे 20 सेंटीमीटर्स. पाहू शकता प्रॉब्लेममध्ये इट इज 20 सेंटीमीटर. आणि सोल्युशन जर तयार केलं पेरिमीटर ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आर प्लस यस. ओके, सो आर प्लस आर किती टॉईस आर प्लस लेंथ आहे लेंथ ऑफ आर्क यस आहे म्हणून ती पण प्लस करावी लागेल. इट इज इक्वल्स टू 20. आपलं टार्गेट आहे की आपल्याला या ठिकाणाहून अँगल थिटा मिळवायचा आहे. सो अँगल थिटा मिळवण्यासाठी मी एक एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ट्वाईस आर इज इक्वल्स टू 2 इंटू आरची किंमत 5 आहे देअरफॉर इट इज 5 प्लस यस इज इक्वल्स टू 20 असं लिहू शकतो मी. आणि त्यानंतर 10 प्लस यस इज इक्वल्स टू 20 असं होईल. ओके, देअरफॉर यस इज इक्वल्स टू 20 मायनस 10 मीन्स यस इज इक्वल्स टू स्ट्रेट फॉरवर्ड हा 10 मिळाला असता. पण आपलं टार्गेट आहे की आपल्याला अँगल माहीत पाहिजे. मग अँगल मिळवता कसा येईल. अँगल मिळवता येईल आपल्याला बट विथ द हेल्प ऑफ आर्क लेंथ. कारण आर्क लेंथ किंवा लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला परत एकदा आहे आर इंटू थिटा. मी तो या ठिकाणी पुट करतो. यस इज इक्वल्स टू आर थिटा माहीत आहे. मग मला थिटा रिक्वायर्ड आहे म्हणून मी हा फॉर्म्युला यूज केला. देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू 10/r. पण आरची किंमत आपल्याला मिळालेली आहे आर इज नथिंग बट द 5 जो की ऑलरेडी कॅल्क्युलेट केला या ठिकाणी. ओके, अँड 5ने डिवाइड करा 10ला इट गिव्स अस 2 रेडियन. ओके, कारण या ठिकाणी रिअल नंबर आणि रेडियन हे सारखे असतात म्हणून थिटा इज इन रेडियन देअरफॉर इट इज ऑफ 2 रेडियन. म्हणजे या ठिकाणी थिटा सुद्धा मिळाला आणि इकडे रेडियस सुद्धा मिळालेला आहे. आता टार्गेट आहे आपलं एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करणे. सो एरिया ऑफ सेक्टरसाठी तुमच्याकडे फॉर्म्युला आहेच. सांगू शकता मला व्हॉट विल बी द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सेक्टर. काय असेल तो एरिया ऑफ सेक्टर मी लिहितो या ठिकाणी. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इक्वल्स टू काय आहे रे फॉर्म्युला. इट फॉर्म्युला इज दॅट 1/2 आर स्क्वेअर थिटा and therefore it is 1/2 of r is 5 square theta is 2 means we can say that this 2 get cancelled it is the 25. Okay, and this is our required area. It is 25 square centimeter. OAB is a sector of circle. OAB ही सेक्टर दिलेली आहे तुम्हाला दिसते डायग्राम मध्ये. OAB is a sector of circle having center at O. सेंटर तर दिसतोच ओ पासे अँड रेडियस इज 12 सेंटीमीटर. मी रेडियस सुद्धा हायलाइट केली. OB आणि OA ह्या रेडियस आहेत. बोथ आर ऑफ 12 सेंटीमीटर ते दिलेलंच आहे. आणि मेजर ऑफ अँगल AOB हा जो अँगल AOB आहे सेंटर पासे त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे 45 डिग्री. त्यानंतर काय म्हणतात फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ सेक्टर OAB अँड ट्रायंगल AOB. म्हणजे ही जी सेक्टर आहे AOAB
OAB सेक्टर मी तुम्हाला दाखवू शकतो दॅट OAB इज अ सेक्टर म्हणजे या प्रकारची. ओके, ही जी सेक्टर आहे अशी आहे. दॅट सेक्टर इज लाईक दिस. मग या सेक्टरचा एरिया आणि हा जो ट्रायंगल दिसतो तुम्हाला AOB, या ट्रायंगलचा एरिया, या दोघांचा डिफरन्स म्हणजेच फरक किंवा त्यामधली सबट्रॅक्शन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. मग आपलं पहिलं टार्गेट असेल की एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करणे आणि एरिया ऑफ सेक्टरसुद्धा कॅल्क्युलेट करणे. मग एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय सांगतो? एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला होता 1/2 r² इंटू थीटा. r² इंटू थीटा म्हणजे रेडियसचा स्क्वेअर इंटू अँगल. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. तर एरिया ऑफ ट्रायंगल आहे 1/2 बेस इंटू हाईट. हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग यानुसार आपण एक एक टर्म कॅल्क्युलेट करत जाणार. सो गिवन क्वांटिटीज आधी मी लिहून घेतो आणि त्यानंतर पुढे एक एक टर्म आपण सॉल्व करणार. सो OAOB ह्या झाल्या रेडियस ऑफ सर्कल दिलेले आहे 12 सेंटीमीटर अँड मेजर ऑफ अँगल AOB तो दिलेला आहे तुम्हाला. दॅट इज मी त्याला नाव देतो थीटा आणि तो थीटा दिलेला आहे 45 डिग्री. रॅडियनमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला π/4 रॅडियन लिहिता येतं. ओके, अँड आता हे सगळे टर्म मिळाल्यामुळे रेडियस आणि थीटा ऑलरेडी नोन आहे. सो आपण एरिया ऑफ सेक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स टू, फॉर्म्युला तुमच्याकडे ऑलरेडी आहे, एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स टू 1/2 r² थीटा. सो 1/2 r किती आहे 12. 12चा स्क्वेअर मी 12 इंटू 12 लिहितो आणि थीटा आहे π/4. ओके, सो 4 1 4, 4 3 12. ओके, सो 2 1 2, 2 1 12, sin 3 18 means this gives us 18 pi. दॅट इज द स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, कॅल्क्युलेशन्स केले तर एरिया ऑफ सेक्टर मिळाला 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. आता राहिला प्रॉब्लेम ट्रायंगलचा. सो ट्रायंगल AOB म्हणतोय मी त्याला. ओके, सो एरिया ऑफ ट्रायंगल AOB साठी काय काय कॅल्क्युलेट करावं लागेल ते महत्त्वाचं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल AOB असं एक प्रॉब्लेम ऑलरेडी मी घेतलेला आहे, पण परत एकदा रिपीट करतोय तुमच्यासाठी. ट्रायंगल AOB बघूयात. एरिया ऑफ ट्रायंगल AOB इज इक्वल्स टू, सगळ्यांना माहिती आहे 1/2 बेस इंटू हाईट असा त्याचा फॉर्म्युला आहे. सो 1/2, सध्या बेस किती आहे डायग्राममध्ये? बेस आहे तो OA, मीन्स वी कॅन से दॅट लेंथ ऑफ OA इंटू हाईट जी आहे ती हाईट या ट्रायंगल AOB मध्ये नव्हती. म्हणून मी काय केलं, या या व्हर्टेक्स पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला अँड दॅट परपेंडिक्युलर इज नथिंग बट द हाईट ऑफ दॅट ट्रायंगल. म्हणून मी या ठिकाणी लिहितो लेंथ ऑफ BD दॅट इज द हाईट ऑफ ट्रायंगल. मग आपल्याकडे ह्या व्हॅल्यू माहीत आहेत का? तर लेंथ ऑफ OA माहीत आहे, बीट इज द रेडियस आणि रेडियस आहे 12 सेंटीमीटर. पण प्रॉब्लेम आहे या BDचा. BD आहे, BD इज नथिंग बट द लेंथ विच इज नथिंग बट द हाईट ऑफ दॅट ट्रायंगल. मग या हाईट ऑफ ट्रायंगल मिळवायची कशी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सो मी या ठिकाणी स्टॉप करतो एरियाला आणि हाईट ऑफ ट्रायंगलच्याकडे जाऊ. आता हाईट ऑफ ट्रायंगल म्हणजेच काय? जर तुम्हाला हा अँगल दिलेला आहे आणि अपोजिट साईड तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल, बघा ॲडजस्टंट साईड हायपोटेन्युस आणि अँगल तुम्हाला माहीत आहे, हायपोटेन्युस आणि अँगल माहीत आहे, बट अपोजिट साईड कॅल्क्युलेट करायची. आणि नेहमी लक्षात ठेवा, ट्रायंगलमध्ये ज्यावेळेस अपोजिट साईड कॅल्क्युलेट करायची असेल त्यावेळेस साईन फंक्शनचा यूज करायचा आणि ॲडजस्टंट साईड जर कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यावेळेस कॉस फंक्शनचा यूज करायचा. काय बोलतो मी परत सांगतो, जर अपोजिट साईड फाइंड आउट करायची असेल तर साईन फंक्शन यूज करा आणि जर ॲडजस्टंट साईड कॅल्क्युलेट करायची असेल तर कॉस फंक्शनचा यूज करा ट्रिग्नोमेट्रीमध्ये. सो इन ट्रायंगल OBD, ओके, कन्सिडर द ट्रायंगल OBD. मी त्या ट्रायंगल OBD मध्ये एक एक टर्म सांगतोय. ओके, ट्रायंगल OBD. ओके, सो कन्सिडर ट्रायंगल OBD. इन ट्रायंगल OBD वी कन्सिडर द साइन ऑफ थीटा इज द 45 डिग्री. देअरफॉर साइन ऑफ 45 डिग्री काय असतो? साइन फंक्शनचा फॉर्म्युला अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्युस. मग या ठिकाणी अपोजिट साईड जर घेतली तर दॅट इज द लेंथ ऑफ BD आणि हायपोटेन्युस घेतला तर तो 12 सेंटीमीटर येतो. मग आपल्याकडे साइन 45 डिग्रीची किंमत आहे. साइन 45 इज 1/√2. देअरफॉर लेंथ ऑफ BD अपॉन 12. ओके, सो हा BD मी असा लिहितो, लेंथ ऑफ BD
इक्वल्स टू लिहू शकतो. हा 12 जर ट्रान्सफर केला तर तो 1/√2 ला येऊन मल्टिप्लाय होईल. मीन्स 1/√2 इंटू 12. ओके, असं लिहिता येतं. तर देअरफॉर लेंथ ऑफ बी डी मी सरळ करून लिहिलं ते इक्वेशन इक्वल्स टू हा 12 जो आहे 12ला असं लिहिता येतं आपल्याला 6 इंटू 2 इज नथिंग बट द 12. 6 इंटू 2 12 लिहिता येतं. आणि 1/2 इंटू 6 इंटू 2ला असं लिहितात √2 इंटू √2. ओके, 2ला कसं लिहायचं √2 इंटू √2. देअरफॉर धिस 2 टू गेट √2 अँड √2 गेट हे √2 होते हे √2 होते. ओके, सो या ठिकाणी √2 आहेत. मग √2 विल गेट कॅन्सल आणि उरलं काय आपल्याकडे इट इज 6 टाइम्स ऑफ √2. दिस इज द लेंथ ऑफ बी डी. म्हणजेच हाईट ऑफ दिस ट्रायंगल इज नथिंग बट द 6 टाइम्स √2. मग आता तुम्हाला हाईट ऑफ ट्रायंगल मिळाली. ओके, म्हणजे बी डी मिळाला, ओ ए मिळाला. कॅल्क्युलेट काय करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल आता आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच मी ह्या व्हॅल्यू या ठिकाणी आता पुट करणार आहे. एक्स ओके इंटू लेंथ ऑफ ओ इज 12 तो आहे 6 इंटू √2. बेक बे बेसक 12 6 6 36 मीन्स इट इज 36 टाइम्स √2 स्क्वेअर सेंटीमीटर इज द एरिया ऑफ ट्रायंगल. काय मिळालं एरिया ऑफ ट्रायंगल एओबी 36 √2 स्क्वेअर सेंटीमीटर. देअरफॉर आपलं टार्गेट आहे की त्या दोघांमधला एरिया कॅल्क्युलेट करणे. देअरफॉर वी कॅल्क्युलेट इट ॲज, बघूयात काय कॅल्क्युलेट करायचं आहे, लक्ष द्या. देअरफॉर वी कॅल्क्युलेट दॅट डिफरन्स बिटवीन, मी लिहितो या ठिकाणी इट इज द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर. ओके, एरिया ऑफ सेक्टर OAB and triangle OAB is equals to the area of sector काय आहे. सो एरिया ऑफ सेक्टर OAB असं लिहितो मायनस एरिया ऑफ ट्रायंगल AOB असं लिहितो. ओके, सो या दोघांचे आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत ऑलरेडी. एरिया ऑफ सेक्टर OAB किती तर मी कॅल्क्युलेट केलं 18 पाय. सो मी या ठिकाणी लिहितो 18 पाय मायनस एरिया ऑफ ट्रायंगल OAB किती दॅट इज 36 √2. 18 कॉमन आहेत. देअरफॉर टेक इट आउटसाइड. 18ला जर बाहेर घेतलं तर इट रिमेन्स पाय मायनस 2 √2 विच इज द स्क्वेअर सेंटीमीटर. कारण एरिया आपण स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये मेजर करतो. सो 18 इंटू पाय मायनस 2 √2 स्क्वेअर सेंटीमीटर इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, अँड दिस वॉज द टुडेज लेक्चर. या ठिकाणी आपला ओके आणि या ठिकाणी आपला अँगल अँड इट्स मेजरमेंट हे फर्स्ट चॅप्टर सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. ओके.